उपांत्यपूर्व फेरीचा सामना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पीव्हीआर पॅन्थर्स रायगड या संघाकडून अंकुर सिंग आणि स्ट्राईकला प्रशांत गरत. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर टप्पा पडल्यानंतर निघणारा चेंडू. एक आगळा वेगळा आपण विक्रम काल पाहिला 108 धावा सर्वाधिक. आज आपण नक्कीच अशा संघांमध्ये ही लढत सुरस पाहतोय. त्यामुळे मगाशी देखील सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे चांगलं कमबॅक केलं होतं या संघाने. पुढचा चेंडू आता मात्र वॉट अ शॉट ऑन द राईट्स. काव कॉर्नरच्या वरून उत्तुंग षटकार. धाव संख्या 7. वॉट अ स्टार्ट. मैं तैयार, चलने के लिए हम तैयार और जी है बेकरार. जिस तरह से शुरुआत यहां पर की खूप अप्रतिम असं स्टार्ट ऑन द राइस. अप्रतिम फॉलो थ्रू होता बॅलेन्स. हा देखील चेंडू वाट पाहिल्याने वाट लावली. डीप बॅकवर्ड स्केलेकच्या डोक्यावरून अजून एक गगनचुंबी षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. Hello, Mite. It's a really dream start. We really forget about the first match, and yes, that's kind of the standard and the stroke player, stroke maker, batsman Prashant Garat, who started with 2 beautiful strokes with 6 13 loss of 0 wicket in the first over. 2 चेंडू धाव संख्या 13. खूप चांगली सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते प्रशांत गरत याच्या बॅट मधून आणि तो पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र लो फुल टॉस होता. चेंडूला खेळून काढलेला आहे. थोडंसं खाली वाकून मारलेला फटका आपण पाहिला. ज्या पद्धतीने स्ट्रोकला तयार करण्यासाठी थोडंसं एंडा कोऑर्डिनेशन तयार करण्यासाठी आणि पाहता पाहता बॉल कडे लक्ष दोघांचंही होतं. मात्र धाव संख्या 14. 3 बॉल आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत पहिल्या ओव्हर मधील आणि या 3 बॉल मध्ये 14 धावा. स्ट्राईकला मॅकमिलन. मात्र येता क्षणी पहिला चेंडू ज्या पद्धतीने स्विंग ऑफ द बॅट आपण पाहिला मॅकमिलन गोविंदचा 1 धाव. धाव संख्या 15. या अगोदर देखील आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं होतं पीव्हीआर पॅन्थर्स रायगड जेव्हा खेळले त्यावेळेस 23 धावा कुठल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र 4 बॉलमध्ये आतापर्यंत 15. शेवटचे 2 चेंडू फार निर्णायक ठरणार आहेत अंकुर सिंग यांचे. तर समोर आहे तितकाच उत्कृष्ट फलंदाजी करणारा प्रशांत. आता मात्र बॅकफुटला जाऊन अप्रतिम फटका कव्हरच्या वरून षटकार. धाव संख्या 21. What a start, what a batting by Prashant Garat is on fire. 4 चेंडू 19 धावांवर नाबाद. शेवटचा चेंडू शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस गोलला लेट कट खेळून काढलेला आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 1 धाव पूर्ण केले. कॉल करणार का 2 धावांसाठी आणि सहज जोपर्यंत अजित मोहिते त्या ठिकाणी पोहोचतायत 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या 23. पहिल्या मॅच मध्ये देखील पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा निघाल्या होत्या ज्यावेळेस अंकुरच्या आणि आता देखील 23. दुसरं षटक घेऊन कोण येणार. विक्रांत येणार, सुमित आवटे येणार की पुन्हा एकदा ज्या प्रकारे गोलंदाजी करताना कमबॅक करणारे काही गोलंदाज आपण पाहिले. या अगोदर देखील एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतो रायगड संघ. जसं सरांनी उल्लेख केला 10PLच्या स्पर्धा असतील किंवा वेगवेगळ्या नामांकित स्पर्धांमध्ये ज्या संघाने स्वतःची ओळख निर्माण केली असा संघ आहे आणि या संघाचे देखील खूप फॅन फॉलोअर्स आहेत. आता देखील आपण लाईव्हला पाहू शकता. जे प्रेक्षक या ठिकाणी ही स्पर्धा लाईव्ह पाहतात नक्कीच ज्या प्रकारे रायगड प्रीमियर लीग देखील काही दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आपण शाही शेख याला पाहतोय. त्याचप्रमाणे प्रथमेश पवार हे देखील या मोरवा क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. प्रथमेश, या मोरवा क्रीडा नगरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण देखील खूप छान असा खेळ या ठिकाणी केलात. आणि आता गोलंदाजीसाठी येतो विक्रांत चव्हाण.
अतिशय उत्कृष्ट फिरकी गोलंदाज, टप्पा पडल्यानंतर बॉल वळवणारा. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन जागा बनवलेली आहे कव्हरच्या दिशेने. राज सिंग त्या ठिकाणी येतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल थ्रो करेल 1 धाव. या अगोदर आपण पहिल्या मॅचमध्ये ज्यावेळेस मॅकमिलन गोविंदला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळताना पाहिलेलं आहे आणि त्याच प्रकारे या स्ट्रोकला खेळण्याचा निश्चितच प्रयत्न केला. थोडासा बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटने ज्या पद्धतीने आपण कुंफू पांड्याला पाहतो त्या पद्धतीनेच आता स्ट्राईकला प्रशांत आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते विक्रांत. आणि बघा एज देखील टॉप एज पण षटकार. व्हॉट अ शॉट. फक्त जागा बनवली पॉइंटच्या डोक्यावरून. अप्रतिम बॅटिंग. धावसंख्या 30. बघा थोडंसं नाही मात्र ज्या वेळेस व्यावसायिक क्रिकेट खेळलेले आहे त्यावेळी त्यांनी सिद्ध केले आणि आता देखील या भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू विक्रांत यांचा आणि बनवलेला फटका. हा देखील चेंडू बघूया. पंचांचा इशारा येणार आहे. इट्स अनदर बिग वन. अप्रतिम बॅटिंग. चांगलं पदलालित्य टेम्परामेंट जेवढं आवश्यक असतं तेव्हा फुटवर्क देखील टेक्निक आपण नेहमीच म्हणतो पावसाळी रबर बॉल असेल किंवा टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही काही क्वचित खेळाडूंना पाहता. मात्र प्रशांत घरतकडे सिंग ऑफ द बॅट आहे आणि आपली स्ट्रेंथ जी आहे ज्याच्यावर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने थोडासा अभ्यास केला पहिल्या सामन्यामध्ये झालेली चुकी. मात्र यानंतर 7 चेंडू 33 धावांवर खेळतोय. धावसंख्या 36. दुसरं षटक. अप्रतिम बॅटिंग. पहिल्या चेंडूवर 1 त्यानंतर 6-6. 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा कुठल्यात. एकूण धावसंख्या 36. आणि आता थोडंसं या ठिकाणी शॉट किपिंगसाठी सज्ज झालेले आहेत ते म्हणजेच अंकुर सिंग. शॉट थर्डमॅनला अजित स्वतः आहेत. डीप पॉइंटला सुमित आवटे. कव्हरला राज सिंग. आणि जागा बनवलेली आहे. चेंडू होते वाईडिश थर्डमॅनला. अजून एक चौकार. धावसंख्या 40. 1.4. सुंदर सुरुवात. थोडासा जलद गतीने मात्र टप्पा मिडल स्टंपवर नव्हता. थोडासा बाहेर काढून टाकलेला चेंडू आपण पाहिला विक्रांतचं. ज्या पद्धतीने ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर बघा अगोदरच बॅट्समन तयार होते ऑफ स्टंपवरच. त्यामुळे त्याला कोणतीच संधी दिली नाही. ज्या प्रकारची लेंथ होती बॉलची. संख्या 40. आणि आता मात्र संधी आणि खेळाडू बाद. चतुर मॅन फ्रॉम चारकोप.
फलंदाज रोहित नार्वेकर चतुर. 2 षटकांमध्ये 40-20 ची सरासरी आपण पाहतो. या ओव्हरमध्ये 17 धावा आपण पाहिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 23, अनुक्रमे 2 ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 23 आणि 17, 20 ची सरासरी. सुमित आवटे यांच्यावर जबाबदारी राहील आता उर्वरित या तिसऱ्या षटकामध्ये. चांगली कामगिरी करावी लागेल. समोर आहे मॅकमिलन गोविंद, कारण आतापर्यंत जी कामगिरी केली होती प्रशांत घरत याने, त्यामुळे जास्त संधी त्यांना मिळाली नाही. स्वतः वैयक्तिक 2 चेंडू 2 धावांवर खेळत आहेत. आणि रोहित नार्वेकर या वर्षी आपण पाहिले ज्या प्रकारे त्यांनी कामगिरी केलेली आहे. नुकतीच मे महिन्यामधील एका स्पर्धेमध्ये 7 चेंडू 7 षटकार, जे अशक्य प्रायाचं लक्ष्य होतं. आपल्या संघाला खूप जवळ आपल्या संघाला त्या सामन्यामध्ये घेऊन आले होते, मात्र विजय प्राप्त करू शकले नाही. मात्र रेकॉर्ड तयार झाला आणि तो खेळाडू आपल्या नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. तर नक्कीच हा देखील सामना खूप चांगला होण्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत. चेंडू आडव्या बॅटने खेळायला गेले. टप्पा पडल्यानंतर बॉलच्या लाईन लेंथ न ओळखता मारलेला फटका. कारण या अगोदर ज्या पद्धतीने आपण पाहिले थोडासा वेळ घेऊन वेट अँड वॉच खेळलेले प्रत्येक फटके आपण कव्हरला 2 ते 3 असे फटके पाहिले. नेत्रदीपक ज्या पद्धतीने रूम बनवून खेळलेले फटके षटकारामध्ये परावर्तित केले होते. आणि गती परिवर्तन, जसं ऑफ स्टंपर शफल केलं त्याच वेळेस आपण पाहिलं सुमितने आपली लाईन लेंथ आणि थोडीशी गती परिवर्तन केलं. अगोदरच इंटेन्शन क्लिअर होतं. एक लायसन दिलं फलंदाजाने की मी या पद्धतीने खेळणार आहे, त्यामुळे नक्कीच टप्पा थोडासा मागे ठेवला आणि त्यानंतर हा चेंडू बाहेर निघणारा. अजून एक चेंडू डॉट, सलग 2. आता मात्र या ठिकाणी पंचांचा इशारा येणार आहे. वाईड अवांतर धाव, धाव संख्या 41. यानंतर मी विनंती करतोय आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि FM कंधारी किंग या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण टॉससाठी यायचं आहे. FM कंधारी किंग आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. पुढचा चेंडू सुमित यांचा. व्हॉट अ डिलिव्हरी, दॅट इज अ ब्युटी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. अप्रतिम बॅकफुटला अक्षरशः बांधून ठेवलेला आहे, वेसण घातलेला आहे फलंदाजाला आणि कुठेतरी धावांना चाप लावलेला. या अगोदर 2 ओव्हरमध्ये 40 धाव संख्या, एकमात्र वाईड वगळता अप्रतिम अशी कामगिरी आपण पाहिलेली आहे. ज्या पद्धतीने अपवाद वगळला आपण वाईडचा, तर त्या व्यतिरिक्त 3 चेंडू निर्धाव. पुढचा चेंडू अजून एक स्लोअर वन, लेग कटार. क्या बात है, वेगवेगळ्या टप्प्यांवर गोलंदाजी करतोय, त्यामुळे मॅकमिलनला देखील टप्पा ओळखणं कठीण जाते. पहिले 2 बॉल आपण पाहिले तो ऑफ स्टंपवर अगोदरच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा ठेवून बाहेर काढले होते. जेव्हा निश्चितपणे मिडल स्टंपवर उभा होता त्यावेळेस सरळ चेंडू, लेग कटर आणि स्लोअर वन. गती पुढे मागे करत असताना गोलंदाजाला देखील हीच शैली आवश्यक आहे. या ओव्हरमध्ये सलग 4 चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी सुमित आवटे यांच्याकडून. सज्ज. पुढचा चेंडू. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेलं बघूया, क्लिअर होणार का? येस, क्लिअर होतोय. याच फटक्यांची वाट पाहत होता मगापासून 4 वेळा. आता मात्र थोडासा बॅक ऑफ द लेंथ मिळाला. त्यामध्ये आपण फलंदाजाला क्रेडिट देणं गरजेचं आहे. ज्या प्रकारचा टप्पा गोलंदाजी सुमित करतोय, आतापर्यंत फक्त 7 धावा दिल्यात, 1 षटकार वगळला तर. मात्र फलंदाजाने देखील वारंवार तो फटका खेळण्याचा प्रयत्न केला, वेळ मिळाला आणि दाबून नाही तर नक्कीच थोडंसं छान पद्धतीने त्या चेंडूला पाठवलं. काऊ कॉर्नरच्या वरून षटकार, फ्लॅट षटकार. व्हॉट अ शॉट, अजून एक फ्लॅट कव्हरच्या वरून, बॅक टू बॅक. शेवट गोड करतोय. धन्यवाद. 53 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर, 53 धावा 1 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले. शेवटचा चेंडू जर आपण पाहिला तर मॅक्झिमम ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर होता.
त्यामुळे खूप वेळ मिळाला फलंदाजाला. या अगोदर मिडल स्टंप ऑफ स्टंपवर चेंडू बाहेर कट करत होते. विक्रांत चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी मिळते. पहिल्या सामन्याचा सामनावीर, ज्या वेळेस हा मैदानात खेळाडू आलेला आहे त्यावेळेस याच्या फिरकीची जादू या अगोदर देखील आपण पाहिलेल्या. नुकतंच मगाशी व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांनी वर्णन केलं की अनिकेत सानपचा ज्या प्रकारे थोडासा पॉज घेऊन गोलंदाजी करण्याचं एक प्रमाण असतं, त्या पद्धतीने एक वेगळी परिभाषा या देखील खेळाडूची आहे. कारण आपण कित्येक असे डावखुरे गोलंदाज पाहिले ज्यांच्याकडे ती क्षमता असते आणि याच्याकडे देखील ती क्षमता आहे. गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये आपण पाहिलं तर NB अवध या संघाने ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्याचं अतुलनीय असं योगदान होतं आणि तदनंतर वेगवेगळ्या संघांसाठी आपलं अतिशय मोलाचं आणि बहुमूल्य योगदान देणारा गोलंदाज पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये म्हणजेच वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येते. संघासाठी 4थं आणि धावसंख्या 53. समोर आहे तितकाच घातक फलंदाज वामन मूर्ती, तो म्हणजेच रोहित. आता मात्र पहिला चेंडू, पहिला फटका आपण दोन्ही दिवसात पाहिला जो या दिशेने गेलेला आहे. षटकार आउट ऑफ द पार्क. आपण पाहिला एखाद्या डावखुऱ्या बॅट्समनने त्या डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला, ज्या ठिकाणी ऑलरेडी एक खेळाडू आपण पाहतोय अजित मोहिते त्या ठिकाणी आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक डीप स्क्वेअर लेगला सुमित स्वतः आहेत. डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि एक वाईडिश मिड विकेट, असे आपण 5 खेळाडू पाहतोय. पुढचा चेंडू, आता मात्र सरळ बॅटने मारलेला फटका, ज्या पद्धतीने छान फॉलो थ्रू मध्ये थांबवलं त्या चेंडूला. आपण अशा पद्धतीने हेलिकॉप्टर देखील पाहिलं. आज प्रणय कोहलीने एक समोर मारलेला फटका लॉंग ऑफला आपण पाहिलेला, अक्षरशः पायातला चेंडू आपण मॅक्झिमम पाहतो. हेलिकॉप्टर ऑन साईडला येतो लॉंग ऑनला, मात्र तो लॉंग ऑफच्या वरून षटकार गेला होता. आता देखील सरळ दिशेने समोर स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहिला, मात्र चांगल्या प्रकारे फॉलो थ्रू मध्ये थांबवलं त्या चेंडूला. धावसंख्या 59, 1 गडी बाद, 4थं षटक मार्गस्थ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहित साठी. क्षणामध्ये अंकुर बदल करतात. ज्या प्रकारे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट, एक वाईडिश मिड विकेट आपण पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑन असे क्षेत्ररक्षक ऑन साईडला आहेत. शॉट फुल टॉस आणि फुल टॉसला लिलेया बाहेर फेकून दिले अक्षरशः. 65 धावा. अनदर ब्युटिफुल स्ट्रोक मॅक्झिमम. कनेक्ट करू शकला नाही, कारण प्रत्येक वेळेस पंचांचा इशारा बायच्या रूपामध्ये. अवंतर धावसंख्या 66. एव्हरी टाइम
द बॉलर नेवर विल गिव्ह यू दॅट पर्टिक्युलर डिलेव्हरी. तुम्हाला नेहमीच तशा पद्धतीची मिळणार नाही आहे आणि टाकणार नाही. त्यामुळे फुलर लेन टाकला. चेंडू निश्चितपणे अतिशय सफशेल या ठिकाणी बीट केलं. फलंदाजाला मात्र एक धाव मिळाली, ती म्हणजेच 22च्या रूपात. धावसंख्या 66. गोलंदाजीसाठी पुन्हा आता स्ट्राईकला आहे मॅकमिलन. आडव्या बॅटने नक्कीच खेळायचं होतं, मात्र थोडासा बॅकफुटला गेले आणि एक कव्हरला ज्या प्रकारे त्याने आज बॅटिंग केलेली आहे, पुन्हा एकदा तेच फटका खेळण्याचा प्रयत्न, तेच पदल आली तर दाखवलं, मात्र ते टायमिंग होऊ शकलं नाही जे मगाशी आपल्याला शेवटच्या 2 चेंडूवर पाहायला मिळालं होतं. आणि धावसंख्या 67. ही देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. हाय स्कोरिंग. हो, अप्रतिम चेंडू, चांगलं कमबॅक. 2 षटकारानंतर तुम्ही अशा प्रकारे थांबून ठेवता फलंदाजाला, नक्कीच तुम्हाला ते श्रेय जात आहे. बघा, टप्पा पडल्यानंतर बॉल ज्या प्रकारे पूर्णतः वेट फलंदाजाचं मागे गेलं होतं, त्यानंतर बॉलची जी पिचिंग होती त्यापर्यंत पोहोचले नाही, त्यामुळे कनेक्ट करू शकले नाही. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 67. एक गडी बाद. डीजे. गोलंदाजी मधला एक चुरस द्वंद्व युद्ध लढाई पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच गाण्यांची देखील एक सुंदर अशी बहारदार गाणी आपल्याला ऐकायला मिळतील आपल्या डीजेच्या तालावर. ते देखील आपण नक्कीच पाहू, कारण येणाऱ्या 2 दिवसाने उद्या परवा आपण पाहिलं तर आगरी कोळी आणि कोळी बांधवांचा आवडता सण नारळी पौर्णिमा. त्यामुळे नक्कीच मी काल देखील म्हटलं की मुंबई 7 बेटांची मिळून बनलेली आहे आणि त्यामधील भूमिपुत्र आहेत कोळी बांधव. आज देखील आपण पाहतोय कित्येक असे खेळाडू ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे वेगवेगळ्या संघांसाठी. आपण भूषण पाटील याला देखील पाहतोय, नवी मुंबईचा असा एक जबरदस्त तारा सितारा या मैदानावर. राजसिंग पहिला चेंडू आणि क्लिअर होणार का? एलिव्हेशन आहे आणि व्हॉट अ कॅच. बाद होतोय. पहिल्यांदा मागे पाहिलं तर बॅट्समन नेम नवीन फलंदाज झालेले आहेत. आता आले जयेश घरत. प्रशांत यांना आपण या अगोदर पाहिलं, त्यांचे बंधुराज आता आलेले आहेत आणि स्ट्राईकला तो आहे. डावखुरा, दोन्ही डावखुरे फलंदाज आहे, कारण डावखुरा गोलंदाज समोर आहे. त्यामुळे राजसिंग यांच्यावर जबाबदारी राहील, कारण या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा येणार आहेत त्या आवश्यक आहेत संघासाठी. दुसऱ्या बाजूला पोषक खेळपट्टी फलंदाजासाठी असली तरी सुद्धा गोलंदाजाने देखील या ठिकाणी बऱ्यापैकी काही फलंदाजांची दाणादाण उडवलेली आहे. पुढचा चेंडू राज याचा आणि कव्हरच्या दिशेने टायमिंग आणि प्रॉपर क्लिअर षटकार. व्हॉट अ शॉट. 73 70.
जाम भारी दादूस. नाडली पुनवचा सण आयलाय. धावसंख्या 73, 2 गडी बाद, 5वं षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर एक चांगला फटका षटकारासाठी. आणि आता देखील या चेंडूला खेळलेला खेळाडू त्या ठिकाणी येणार. त्या दरम्यान चेंडू सीमा पार, थोडासा पुढे टप्पा पडला आणि थॉमसला चकून चेंडू जातोय डीप मिड विकेटला चौकार. पुन्हा एकदा स्ट्राईकला जयेश. या अगोदर प्रशांत घरत यांना पाहिलं. बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. बहुत बढिया बल्लेबाजी. शेवटचे अजूनही 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 77. आणि आता मात्र स्लोअर वन पीक केलेला आहे. क्लिअर होणार का पाहता पाहता त्या ठिकाणी खेळाडू येतोय प्रथमेश बिलशाळ आणि खेळाडू बाद होतोय. यश मिळते. या रॉयल वॉरियर्सचे एक आयोजक म्हणून देखील यांचं योगदान आहे. मीरा भाईंदरचा वंडर बॉय अमीर दाफेदार सज्ज होतोय. या ओव्हरमध्ये आपण नॉन स्ट्राईकलाच पाहिलंय आतापर्यंत रोहित नार्वेकर चतुरला. मात्र 2 पैकी जर एखादा षटकार आला तर नक्कीच ही धावसंख्या 83 होऊ शकते. मात्र 80चा पल्ला ऑलमोस्ट गाठलेला आहे आणि खूप चांगली फलंदाजी. मात्र बघूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 77, 77. आणि हा देखील चेंडू निश्चितपणे क्लिअर. आमिर दाफेदार बहारदार आणि निश्चितपणे चेंडूला पाठवतोय सीमापार षटकार. संख्या 83. राज सिंग अवेष्टी बाहेर. निश्चितपणे बघूया. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि वाईडला प्लस, त्यामुळे 2 धावा निश्चितपणे मिळतील का. येस, मॉन्टी गोरेकर या ठिकाणी निर्देश संकेत देत आहेत या गोष्टीचा की हा वाईड आहे. धावून एक म्हणजेच 85 धावसंख्या आपण पाहतोय. तब्बल 80चा पल्ला देखील पूर्ण केलेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. राज सिंग लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला रोहित नार्वेकर चतुर. बोल्ड, क्लीन बोल्ड, वॉटर डिलिव्हरी, दॅट इज अ ब्युटी. 85 धावसंख्या जिंकण्यासाठी 86 धावांची गरज. मी विनंती करेन या ठिकाणी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि FM कंधारी किंग या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय आपण नाणेफेक करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. काइंडली रिक्वेस्ट FM कंधारी किंग आणि कर्णधार या ठिकाणी विनंती करेन आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. कर्णधार दोघांना विनंती राहील त्वरित आपण यायचं आहे. बघूया या दुसऱ्या इनिंगमध्ये 86 धावांचं लक्ष कशा पद्धतीने पूर्ण होणार. ज्या प्रकारे गोलंदाजीमध्ये देखील आपण पाहिलं ज्या पद्धतीने अंकुर सिंग पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा, त्यानंतर 18 रन राज सिंग याच्या एका ओव्हरमध्ये आपण पाहिलं. विक्रांत 2 ओव्हरमध्ये 30 धावा आणि सुमित ज्याने 1 ओव्हरमध्ये 13. त्यामुळे नक्कीच स्ट्राईक रेटने आपण पाहिला इकॉनॉमिकली तर सुमितने चांगली गोलंदाजी केली. पहिल्या गडी बाद झाला 48-57, त्यानंतर 77-85. एक्स्ट्रास फक्त 5 आणि धावसंख्या 85. 86 धावांची गरज. बघूया काय घडतंय. एक छोटासा ब्रेक घेऊया. त्या दरम्यान दोन्ही संघांना विनंती करतोय कॅप्टन FM कंधारी किंग आणि विनंती करेन आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली लवकरात लवकर एक छोटासा ब्रेक घेऊया. मधुर संगीत ऐकूया आणि त्यानंतर सेकंड इनिंग. धन्यवाद.
देतो याची नोंद घ्या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय. FM कंधारी किंग आणि टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. बघूया धावांचं लक्ष आहे 86. विनंती राहील PVR पॅन्थर्स रायगड या संघाच्या संघनायकाला. आणि या दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, नक्कीच संघ जिंकणार की डिफेंड होणार हे धावतं समालोचन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा या आपण टेनिस क्रिकेट आणि नक्कीच रबर बॉल क्रिकेटचा एक बहारदार जादुई आवाज गुरुवर्य हरीश पंड्या सरांना मी आमंत्रित करतोय. पुढचं धावतं समालोचन राष्ट्रभाषा हिंदीमधून. धन्यवाद. थँक्यू. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है. मीरा भाईंदर महानगर पालिका के अंतर्गत मोरवा गांव में इस वक्त हम हैं और मोरवा के RK स्पोर्ट्स मोरवा की तारीफ करना चाहूँगा. क्रिकेट को जिंदा रखा है मोरवा वासियों ने और कल RK मोरवा टीम ने फाइनल में प्रवेश किया है. अभिनंदन. अगले मैच के टॉस के लिए मैं दोनों टीमें जो हैं उन्हें बुलाना चाहूँगा. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली और FM कांधारी किंग्स बैंड्रा, ये दोनों कैप्टन टॉस के लिए तुरंत पधारें. इस प्रतियोगिता को आप लोगों तक लेकर आने में बहुत बड़ा सहयोग रहा है मेन ऑर्गेनाइजिंग टीम AR रॉयल वॉरियर्स, रियाज शेख, आमिर दाफेदार, उबैद खान, वसीम कन्नड़, अशरफ खान और फरहान पवार. और स्पेशल थैंक्स अरशद भाई काजी, रॉयल स्टनर मीरा रोड, सुभाष कोलाप्टे. मैन ऑफ द मैच विराट स्पोर्ट्स, कामेश स्पोर्ट्स, एथलीट स्पोर्ट्स, टेस्को एंटरप्राइजेज, इसका विशेष आभार. RK मोरवा टीम उमेश वाघ, चेतन वाघ, मिथुन, हरेश और श्याम सर. इस टूर्नामेंट के लिए मैन ऑफ द मैच का टी-शर्ट स्पॉन्सर किया है गणेश भाई और रमेश भाई, एथलीट स्पोर्ट्स. पहला इनाम 1 लाख रुपए और ट्रॉफी, दूसरा इनाम 75,000 रुपये और ट्रॉफी. और इसमें 16 टीमें शरीक हो रही है. अंपायरिंग की भूमिका निभा रहे हैं मनोज घोड़ेकर, मोंटी, अजीत म्हात्रे और विशाल नाइक. स्कोरर है साहिल शेड़के. कमेंट्री में आज हमारे साथ कल से जुड़े हुए हैं और आज भी है राजेश कुड़े, जिन्होंने सुप्रीमो में कमेंट्री की. इसके अलावा कबड्डी, क्रिकेट, ऐसे अलग अलग खेलों की कमेंट्री वो करते हैं. गौरांग ने कल हमारा साथ निभाया था. लाइव हो रहा है ये 70-70 के यूट्यूब चैनल पर. सतीश यादव और उनकी टीम को मुबारकबाद. चैनल को जरूर सब्सक्राइब करें और बाजू का बेल आइकन दबाना न भूलें. वीडियो, रील्स और शॉर्ट्स इसको लाइक करें और शेयर करें. हमारे डीजे है RK साउंड मोरवा, अपडेटर है साहिल मोरे. और पूरा जो मैदान है इसकी वाकई में हम तारीफ करेंगे RK मोरवा टीम, संदीप, गुरव एंड संतोष. थैंक यू सो मच. FM कांधारी किंग्स बैंड्रा और आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली, आपको टॉस के लिए हाजिर होना है. AR रॉयल वॉरियर्स, वसीम भाई मेरे से अभी बात कर रहे थे, प्रणय कोहली, आशीष कनौजिया, अशरफ खान, कुछ ऐसे खिलाड़ी है हारों जीतों के हज़ारों रुपए मिलने के बावजूद जब टीम का मैच रहता है तो वो ज़रूर पहले टीम के मैच को तवज्जो देते हैं. ये बहुत बड़ी बात है आज के ज़माने में. ये तो ऐसा हुआ कि दुबई जाने का आपको ऑफर है और आप चकाला में खेलने के लिए तैयार हैं. बहुत बड़ी बात है. प्रणय कोहली, आशीष कनौजिया एंड अशरफ खान, थैंक यू सो मच फॉर योर होल हार्टेड लव फॉर AR रॉयल वॉरियर्स. यस, केतन म्हात्रे आ चुके हैं. ओ क्लीन बोल्ड, व्हाट अ यॉर्कर. धीरज भोईर. आपको टॉस के लिए उपस्थित होना है. लेकिन क्या बॉल था धीरज बोईर का, यॉर्कर. ये
कई सालों से हम देखते आ रहे हैं। और आज जैसे हमने अनिकेत सानप और विक्रांत चौहान की बात की, मुंबई के गेंदबाज, आज मैं यॉर्कर का बादशाह, मतलब बोरकर का यॉर्कर, जिन्होंने देखा है वो मेरे साथ सहमत होंगे। बोरकर जैसा यॉर्कर किसी का नहीं। अभिजीत बोरकर फ्रॉम जोगेश्वरी, बिल्कुल यही लेफ्ट आर्म अंदाज, और पहली बॉल पर क्लीन बोल्ड सुनील चावरी। एक तो रन ज्यादा बनाने हैं, उसमें पहली बॉल पर क्लीन बोल्ड। नया बैटर है भूषण पाटिल, नॉन स्ट्राइकर रन पर है थॉमस डायस। और क्या जबरदस्त क्रिकेट यहां पर एनपी स्पोर्ट्स। बॉल नीची रही इस बार। धीरज भोईर की तारीफ करना चाहूंगा, बहुत अच्छा बॉलिंग अटैक है। पंकज पालन, इनको आप देख सकते हैं, इस टीम में शरीक हुए हैं आज। पहले मैच को जो डोमिनेट करते हुए उन्होंने जीता था। जब आप 8 रन 10 रन ऐसे बड़े मार्जिन से जीतते हैं तो आपका आत्मविश्वास भी उरूज पर होता है। एक और यॉर्कर, ओ माय गॉड, इससे बढ़िया यॉर्कर 2024 में मैंने नहीं देखा। आप अग्री हो चाहे नहीं हो, यस दिस इज द वे यू बोल यॉर्कर्स। एक नहीं, दो नहीं, बार बार देखो, 1000 बार देखो कि देखने की चीज है धीरज भोईर का यॉर्कर। अभिजीत बोरकर अगर इसको वीडियो को देखेंगे तो वो भी धीरज भोईर का ऑटोग्राफ लेने आ जाएंगे। जीरो पे 2। कितनी बार क्रिकेट में आप ये स्कोर देखते हैं, चाहे इंटरनेशनल हो, लोकल हो, या फिर रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल हो, वेरी रेयर। आप देखिए, इसको जवाब देना जरूरी था, करारा जवाब ऋतिक का, और आसमान की ऊंचाइयों को छूने वाला उड़न खटोला, 6 रन। साठी यायचं FM कांधारी किंग्स, केतन मात्रे आलेले आहेत। क्या शॉट खेला था ऋतिक ने, युवा जोश ऐसे ही होता है। 0 पे 2 से अब 6 पे 2, 86 का टारगेट है। अब एक और बढ़िया बॉल, और रेफर किया गया है सर के ऊपर से वाइड के लिए। अजीत मात्रे, कहाँ अजीत मात्रे खेतान फैन की हवा ले रहे थे, सीधा अब उनको बुलाया गया। इट्स अ वाइड बॉल। कमेंट्री बॉक्स में जब 2 मात्रे हो तो मजा आता है। एक अजीत मात्रे और उनके साथ में केतन मात्रे, वाकलन के सुपरस्टार क्रिकेटर। अब बराबर से गेंद के पिच को पढ़ते हुए बहुत अच्छे से खेला था, ऑफ ड्राइव चतुर के पास। स्कोर आगे बढ़ेगा 2 विकेट के नुकसान पर। अब पहुंचा 8 पर एनपी स्पोर्ट्स। नितिन वारे, वारे के वारे न्यारे हैं, अगर इस मैच को निकाल लेते हैं सेमीफाइनल में प्रवेश हो जाएगा। 8 for 2, 78 to win। 5 ओवर का मैच है। टप्पा खाया, थॉमस के पास समय था और टर्न कर दिया उस गेंद को बैकेट ऑफ स्क्वायर। 1 रन मिलेगा, वहां पर दूसरा हो नहीं पाएगा क्योंकि बैकअप के लिए धीरज भोईर स्वयं वहां गए थे। तालियों की गूंज सुनाई दे रही है। बिल्कुल इसी तरह गेंदबाजी होनी चाहिए। 1 ओवर 9 रन 2 विकेट, यानी कि अब मैच जीतने के लिए 77 रन चाहिए 24 गेंदों में। बहुत हाई फाई समीकरण है।
अगला जो मैच है एफएम कांधारी किंग्स और आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कलम्बोली, फाइट ऑफ द टूर्नामेंट आप देखेंगे। ये दो टीमों ने, मतलब ये दोनों टीमों के लिए पिछला शनिवार रविवार बहुत अच्छा रहा है। लेजेंड ट्रॉफी के फाइनल में दोनों टीमें टकराई थी। नया ओवर लेकर आ रहे हैं पंकज पालन, यानी कि पंकज पाटिल। लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल तीनों में बहुत अच्छे खिलाड़ी है, सेल्फ एम्प्लॉयड है। इस बार थॉमस, कौन रोकेगा और कौन टोकेगा? मैं आएगा और मैं सिक्सर ठोकेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पे 2। एफएम कांधारी किंग्स कैप्टन टॉस के लिए आ जाए प्लीज। पालन की बेहतर बॉल, फुलर लेंथ की, स्टंप को फूक मारती हुई, अच्छी कमबैक बॉल थी। लेकिन धीरज भोईर ने आज जो यॉर्कर की है, अखिल भारतीय यॉर्कर संगठन के वो ऑटोमेटिक सेक्रेटरी बन गए। 15 for 2। एक और, नाउ दिस इज डायस, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी, हाई एंड हैंडसम 6। दो दिन पहले ही एक छोटे लड़के का हल्गी के डांस के ऊपर वीडियो फेसबुक में आपने देखा होगा। और हल्गी, बुलबुल, दुलदुली बाजा, ये कई ऐसे प्रकार है भारत में। दुलदुली बाजा ओडिशा का, संबलपुर का खास करके, और ओडिशा एमएमसीसी संबलपुर को आज आप देखेंगे। पैरों पर आती हुई गेंद, थॉमस अच्छी तरह से सजग थे, बिल्कुल बल्ले के जड़ पर गेंद लगी और गेंद को अपना काम करने दिया, एक रन मुकम्मल किया। स्कोर आगे बढ़ता हुआ 22 पर 2, 86 बनाने हैं, 22 बने हैं, दूसरा ओवर जारी है। थॉमस डायस की एक अच्छी पारी यहां टीम को आगे ले जा सकती है। थॉमस डायस का स्कोर हो गया 14। ऋतिक खेल रहे 7 पर, 2 विकेट के नुकसान पर 22। पालन किए गेंद, हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने का प्रयास था, बॉल गई एक्स्ट्रा कवर पर, तेज कदम भागते आए। 23 for 2, पीवीआर पैंथर्स रायगढ़। थॉमस डैश ने 2 बेहतरीन 6 लगाए और थॉमस अगर 5वें ओवर तक नॉट आउट रहते हैं, मेरे ख्याल से पीवीआर पैंथर्स के लिए काम हो जाएगा। अब यहां पर फ्लुएंट, टाइमिंग फ्लुएंट, शॉट वायलेंट, 6 रन, मुंबई का तूफान। एटीन बॉल 57। अब ये 6 ने क्या किया है, इसने मुर्गियों के दरबे में बिल्ली को छोड़ा है। अब थॉमस डायस, देखिए लास्ट और फाइनल कॉल है। एफएम कांधारी किंग्स, आपके ओवर कम हो सकता है या तो रन की पेनल्टी लग सकती है।
क्या स्ट्रोक खेला था वहां पर थॉमस डायस ने। मेरे एक बहुत करीबी मित्र हैं ऋषिकेश बेरडे, दहीसर में रहते हैं, उन्होंने ये नाम दिया मुंबई का तूफान। और जब ये मुंबई का तूफान आता है ना, तो इसके सामने बल्बले गेंदबाज जो है परेशान हो जाते हैं। 29 for 2, 18 बॉल 57, और अब स्ट्राइक पर ऋतिक। धीरज बोहिर, परफेक्ट यॉर्कर। अब ये यॉर्कर करने की मशीन है ऐसा मुझे लग रहा है। टेनिस क्रिकेट में स्पीडोमीटर आने की देर है, अगर स्पीडोमीटर आए तो इसको नापना ये मैं पसंद करूंगा। छोटे रनअप पर तेज। 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अब यॉर्कर लेंथ की बॉल को हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास, गेंद के नीचे चतुर, चतुर ने पकड़ लिया। मंजिल थी दूर, पहुंच गया चतुर। थ्री FM गांधारी किंग्स। मराठी गीतों को सुनने का एक अलग मजा है। ती म्हणते नवरा पाहिजे गोरा गोरा आणि हा म्हणतो गुलाबी साडी। क्या बात है, लाली लाल लाल। पण आता आमचं ज्यांचं लग्न झालंय त्यांचं काय, ज्यांचं नाही झालं ठीक आहे, नवरा पाहिजे गोरा गोरा, पण नवरा गोरा नसला तरी चालेल, पण कमावणारा पाहिजे। हां, आणि पैसे कमावणारा पाहिजे। आणि पैसे कमावणारा एक बादशाह आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलाय, म्हणजेच केतन भाऊ म्हात्रे, बाइक सम्राट। अजीत मोहिते इज द न्यू बैटर, ये वो खिलाड़ी है। अब देखिए वापस वही गोल्डन जोड़ी पिच के ऊपर, अजीत और थॉमस। धीमी गेंद, धीरज के अलग अलग तरकश के तीर देखिए, यॉर्कर करता है, फिर स्लो करता है, फिर राइजिंग डिलीवरी। धीरज बोहिर के पास जो वैरायटी है वाकई में काबिल तारीफ। 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, 57 मोर टू विन। इस ओवर में रन नहीं आए। दायरे के बहुत ज्यादा बाहर, और वाइड बॉल अंपायर मोंटी घोड़ेकर द्वारा। युवा खिलाड़ी है धीरज, ऐसा भी नहीं कि बहुत ज्यादा डोले शोले वाली उनकी फिजिक है, लेकिन यॉर्कर जब करते हैं चारों खाने चित करते हैं बैटर्स को। 2 क्वालिटी यॉर्कर्स सुनील चावरी और भूषण पाटिल के लिए आज उन्होंने किए। फुल टॉस बॉल थी, बराबर से ले नहीं पाए थे, बल्ले पर 1 रन जरूर हासिल किया है। आमिर दाफेदार वहां पर खड़े थे। आमिर दाफेदार जब फॉर्म में आ जाते, ये सीजन में बारिश के क्रिकेट में उनके नाम पर शतक है। बहुत जबरदस्त बैटिंग लाइनअप एनपी स्पोर्ट्स, नितिन वारे एंड टीम। 31 फॉर 3, 56 टू विन। थॉमस डायस, अब ये कॉन्टेस्ट आपको देखने का मजा आएगा। बैटर गर्म हो चुका है, बॉलर जो है फॉर्म में है। दिस इज द क्रिकेट। 31 फॉर 3, पीवीआर पैंथर्स रायगढ़। अब थॉमस ने देखिए कितना स्मूथ एंड सिल्की 6, ये थॉमस ही कर सकता है।
कॉल फॉर एफएम गांधारी किंग्स। अगर आप चल रहे हैं तो दौड़िए, दौड़ रहे हैं तो अब उड़ने को तो नहीं कह सकता, लेकिन आ जाइए। बंड मेरा बहुत अच्छा दोस्त भी है। धीरज भोईर के सामने मोर्चा खोला है थॉमस ने। अब मैच थोड़ा सा गर्म हुआ है और गर्म होने के लिए एक 6 चाहिए। इस बार उठा दिया है लेकिन कैच होना मुश्किल है। कोशिश अच्छी है, 1 को 2 में। राइनल इत्तूर score right now is 38 for 3, 38 for 3। सो 12 गेंदें बची हैं और 12 में 48। 12 चौके लगाने हैं। 12 गेंदों में 12 चौके अगर ये लग गए भाई, दहीसर चेक नाका पर लाइटिंग होगी। लेकिन अगर मैं चौके की बात करूं तो 12 लगाने हैं, 6 की बात करूं तो केवल 8 लगाने हैं 12 बॉल में। चतुर ने जो कैच लिया वाकई में काबिल तारीफ। चतुर के लिए साल बहुत अच्छा रहा है। राजकोट में आशीष आगरकर के सामने 6 बॉल में 6 लगातार 6 और टोटल 7 लगातार बॉल में 7 6 चतुर ने लगाए। ये केवल नाम का चतुर नहीं है, ये दिमाग से भी चतुर है। नए ओवर की शुरुआत होगी। राइनल इत्तूर ये उत्तन के खिलाड़ी है और राइनल के सामने स्ट्राइक पर है थॉमस। थॉमस डायस कैन डू इट। कोई एक आदमी जो ये कर सकता है, दैट्स वन एंड ओनली थॉमस, और उसको अजीत का सपोर्ट चाहिए। 12 बॉल्स 48। इस बार दायरे के बाहर 12 बॉल्स एंड 47 टू विन। 12 चेंडू 47 धावा। वाइड बॉल। It's never easy bowling to Thomas when he is in the full cry. "12 balls 47 to win." PVR Panthers रायगढ़। इस बार उठा दिया और ये फ्लैट 6। वन रन्स। 11 चेंडू 41 धावा। थॉमस डायस द वन मैन शो। ये सिचुएशन में दुनिया के बड़े बड़े बल्लेबाज कहेंगे मैं काफी अकेला हूं। थॉमस बोल रहा है मैं अकेला काफी हूं। बॉल इट टू मी, आई विल गो फॉर इट। 11 बॉल 41। मैच गर्म हो रहा है। 11:41। राइनल इत्तूर को 2 अच्छी गेंदें करनी है अपनी टीम को जिताने के लिए। He needs to bowl 2 good balls. बहुत लाजवाब बॉल। राइनल इत्तूर अब समझ गए। धीरज भोईर के पास जाती हुई गेंद दूसरा लेना चाहते थे, थॉमस मना किया जीत ने। 46 पे 3। अब 10 बॉल 40 रन। 10 बॉल 40। टेन बॉल्स 40। अब अजीत मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग के विजेता। बहुत जबरदस्त क्रिकेट इनका भी रहा है। स्वर्गीय रतन बुआ मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट के लगातार 2 बार वो मैन ऑफ द टूर्नामेंट रहे। ड्राइव कर दिया। 9 बॉल्स 39।
जो दो अच्छी गेंदों की अपन बात कर रहे थे वो राइनल इत्तूर ने की है, लेकिन राइनल इत्तूर को ध्यान रखना होगा कि वो रबर बॉल उनके लिए फितूर ना बने। 9 बॉल 39 और ये 6 रन। लेफ्ट शॉट थॉमस डैश वाला अंदाज अब देखने को मिल रहा है। इस साल थॉमस डैश की इससे बेहतरीन पारी पूरे हिंदुस्तान में किसी ने नहीं देखी जो आज हम देख रहे हैं। धड़ाकेबाज चषक में वो ओमकार देसाई के साथ संयुक्त रूप से मैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे, और अब यहां पर ये थॉमस है, ये मुंबई का तूफान है। अब यहां पर राइनल इत्तूर को थोड़ा सा विश्वास बढ़ाया जा रहा है। राइनल, यू कैन डू इट मैन, यू आर अ गुड बॉलर, डू इट। अगर आप नहीं करेंगे तो कौन करेगा, आप ही को करना है। और वहां पर थॉमस डैश कितने रन पर खेल रहे हैं? थॉमस 40 पर खेल रहे हैं, 11 बॉल में 40। इतनी तपती हुई धूप की तपिश में बल्ला तप चुका है। अगली 2 गेंदें बहुत इंपॉर्टेंट रहेगी राइनल इत्तूर और थॉमस डैश दोनों के लिए। नामुमकिन को मुमकिन करना होगा, नामुमकिन में ही नाम छुपा है। ना मुंह म की न, मुंह निकाल दो तो नाम, और लास्ट में कीन। और अगर 2 नमकीन शॉट्स आ गए तो नामुमकिन हो जाएगा मुमकिन। 53 for 3। 33 टू विन। थॉमस डैश 40 पर। थोड़ा मिस टाइम जरूर रहा है, लेकिन 1 को 2 में तब्दील करना होगा, कुछ भी हो जाए। वहां पर अजीत ने कहा थोड़ा रुक जाते हैं। बहुत जबरदस्त फील्डिंग। 7 बॉल 31 रन। अगर ये बॉल पर 6 नहीं लगता है, देन 7 balls and 32, ये बॉल पर अगर 6 नहीं लगता है देन इट विल बी डिफिकल्ट। बट अगर ये बॉल पर 6 लग गए, आई थिंक देयर इज अ होप, देयर इज अ सिल्वर लाइन एट द। यहां पर 6 गेंदों का खेल अब बाकी है और 6 गेंदों में 32 रन चाहिए। देयर इज सिल्वर लाइन इन द डार्क क्लाउड्स, ऐसा कहा जाता है। थॉमस डैश आई थिंक थोड़ा मुश्किल है अब, लेकिन राइनल इत्तूर की तारीफ करनी होगी। थॉमस का वार, राइनल का पलटवार। मीरा भाईंदर में उत्तन की टीम को लोग बहुत इज्जत और एहतराम की नजर से देखते हैं। वेलकम संतोष गणपत बंड, जे आज 35 वर्ष झाले तरी नाही झाले थंड, ते आहेत आमचे संतोष बंड। और एफएम कांधारी किंग्स जो टीम उन्होंने बनाई है, माशाअल्लाह, लास्ट वीकेंड उनके लिए बहुत अच्छा रहा घाटकोपर पुणे में। 6 बॉल 32। स्ट्राइक पर थॉमस। देखिए थॉमस ने अपना काम किया है, बट गेंदबाजी में थोड़ा सा टीम ने लेट डाउन किया क्योंकि बहुत ज्यादा रन बने। एक अच्छी बात है कि धीरज बोहिर के 2 ओवर हो चुके हैं। 6 बॉल 32 और आखिरी ओवर। बॉलर है वीरू बाबरे। 6 बॉल 32। थॉमस डैश। ओह, चाबुक लपेट लिया, बिल्कुल भाईजान ढाबा के चिकन लपेटा की तरह।
अब 5 बॉल 26। प्रेशर ऑन बॉलर वीरू बाबरे, 5 बॉल 26। बहुत अच्छा धीमा बॉल था वहां पर। 4 बॉल 26 रन, 4 बॉल्स एंड 26 रन्स। इसको करेगा तो केवल थॉमस ही कर सकता है, नो वन एल्स कैन डू इट। अब उठा दिया है, दिस विल बी अ ह्यूज 6, 50 रन थॉमस डायस के। एक बार जोरदार तालियां। उसने 3 डॉट बॉल उन्होंने खेले हैं, 3 बॉल 20। कंपलसरी चेज है, ये मैं बताता चलूं। और इस बार आउट हो गए एलबीडब्ल्यू थॉमस डैश, बट व्हाट एन इनिंग्स। मेरे ख्याल से बेलछड़ा, थॉमस के टी शर्ट पर लिखा है विराट, और विराट पारी खेलकर लौटते हुए यहां पर थॉमस डैश, मुंबई का तूफान। और तालियों की गूंज यहां सुनाई देती है। यस, ही हैज डन हिज जॉब। बिल्कुल। अब प्रथमेश बेलछड़ा, इन्होंने भी मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग में जबरदस्त बल्लेबाजी की थी, राजकोट में अच्छा खेला, आरएआर कप में। लेकिन अब जो चीजें हैं टीम के मुखालिफ चल रही हैं। 2 बॉल 20 रन। अब 1 बॉल 20 रन चाहिए और आउट होकर यहां पर वापस लौटते हुए प्रथमेश बेलछड़ा, कॉटन बोल्ड आउट हो गए वीरू बाबरे के हाथों में। यू मैन, मैं अकेला ही काफी हूं। और जिस तरह से उसने लड़ाई लड़ी है, सलाम है। वीरू बाबरे की एक गेंद मंसूर के लिए और यहां पर मैच को फिनिश कर दिया। एक भव्य विजय। एनपी स्पोर्ट्स सेमीफाइनल में पहुंचे। अभिनंदन नितिन वारे और मैकमिलन गोविंद। बट व्हाट अ मैच। मेरे ख्याल से गेंदबाजी में जो एक्स्ट्रा रन दिए गए वो महंगे पड़े। तो यहां पर अब वापस लौटते हुए अजीत मोहित है, लेकिन धीरज भोईर की तारीफ करनी होगी। जो 2 यॉर्कर उन्होंने किए, टोटल 3 विकेट लिए। धीरज भोईर की तारीफ की जाए उतनी कम है। चतुर ने जो कैच लिया, आमिर दाफेदार, बहुत अच्छा यूनिट बना है यहां पर। एंड कॉन्ग्रेचुलेशंस। ये मैच समरी, प्रशांत ने 37 रन बनाए, मैकमिलन 15,
रोहित 12, 10 बनाए जयेश ने। राज सिंह ने 18 रन देकर 3 विकेट लिए। विक्रांत 30 रन देकर 1 विकेट। सुमित 13 रन, कोई विकेट नहीं। अंकुर सिंह 1 ओवर 23। थॉमस डैश 53 नाबाद। धीरज बोयर 2 ओवर और 18 रन देकर उन्होंने 3 विकेट लिए हैं और तीनों लाजवाब विकेट लिए हैं। तो मैन ऑफ द मैच खिलाड़ी है धीरज बोयर, 2 overs 18 runs and 3